तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हत्येतील फरार आरोपी आसेगाव पोलिसांच्या ताब्यात। 6 वर्षांपासून फरार आरोपी विरुद्ध चिंचोली येथे कारवाई। सन 2020 मधील हत्या प्रकरणात 6 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आसेगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चिंचोली येथून अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गजानन बंडू भोयर, राहणार चिंचोली, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम असे आहे। त्याच्या विरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करणे तसेच सामूहिक गुन्ह्याशी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, मात्र आरोपी तेव्हापासून फरार होता। दरम्यान हा आरोपी चिंचोली परिसरात असल्याची माहिती मिळताच आसेगाव पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं। त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आसेगाव पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। आसेगाव येथे अपराध क्रमांक 192/2026 कलम 302/201 192/2020 कलम 302/234 महादेवाने दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी फरार होता। त्या आरोपीचं नाव गजानन बंडू भोयर, वय 30 वर्ष, राहणार चिंचोली, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम असे असून तो गुन्हा दाखल झाला तर 2020 पासून स्वतःची अटक टाळत होता, फरार होता। त्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन त्यास दिनांक 24/7/2026 रोजी ताब्यात घेऊन अटक करून मान्य न्यायालयात हजर करण्यात आले आहे। सध्या नमूद आरोपी हा कारागृहामध्ये आहे। सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक SP साहेब निकेश खाटमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक फड मॅडम, SDPO क्षीरसागर साहेब यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन आसेगावच्या स्टाफने करण्यात आली आहे। आहात MCN न्यूज मराठी।